या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। औषध घोटाळ्यातील प्रवीण सोळंकी यांची औषध भंडार प्रमुख पदावर हकालपट्टी करा, शासनाचं होणारं नुकसान थांबवा अशी तक्रार मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याकडे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी केली आहे। प्रवीण सोळंकी यांनी यापूर्वी औषध भंडार येथे कार्यरत असताना औषधं जाळली आहेत। 2018 साली आषाढी वारीत औषधे खरेदी करत नियमबाह्य पद्धतीने औषधं खरेदी करून घोटाळा केलाय। त्यामुळे त्यांच्याकडे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे 1 कोटींची वसुली लागली आहे। सोळंकी हे मर्जीतील औषध कंपन्या आणि नातलगांच्या औषध कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने ऑर्डर देत आहेत। औषधांची ऑर्डर दिलेल्या अनेक कंपन्यांकडून एक्सपायरी डेट जवळ आलेली औषधं खरेदी करतात, बिल मात्र टेंडर दिलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे काढतात। उर्वरित मार्जिन टक्केवारी ते घेतात। नवीन व इतर कंपन्यांना ते टेंडर न भरण्यास सांगतात व औषधांच्या खोट्या नोंदी स्टॉक बुकला घेतात। तसेच एका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बंधूंसोबत औषध कंपनीमध्ये ते भागीदारही आहेत। कोटेशनवर बोगस खरेदी करतात। त्यामुळे अशा अनेक गैरमार्गाने कार्यरत असलेल्या शासनाची लुबाडणूक करणाऱ्या प्रवीण सोळंकी यांना हटवून त्यांना मूळ ठिकाणी पाठवावं, अन्यथा लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे भीम सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी दिलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।